हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंना सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ ना आज असं वाटलं की मस्त असा पाऊस येतोय, कारण आभाळ सगळीकडे एवढं गच्च भरलेलं होतं. पण पाऊस काय आला नाही आणि खूप जोराचा वारा सुटून पहा सगळ्या जंगलविलामध्ये कचरा कचरा होऊन गेला. तर एक आमच्या दोघींचं पण असं आहे की घराचं एवढं हे नाही, पण जे आपलं जंगलविलाचा सगळा जो एरिया आहे तो एकदम स्वच्छ आणि नीटनेटका दिसला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मी आज ना तयार होऊन पहा सगळीकडे झाडू मारते, कारण झाडू मारायचं आहे ना सकाळी. आज सगळीकडे झाडू मारायचा काही माझा इरादा नव्हता. थोडंसं बाहेर जायचं प्लॅनिंग होतं, पण अचानक थोडं बाहेर जायच्या अगोदर कारण जेव्हा पण आम्हाला बाहेर जायचं असतं त्यावेळेस मी आणि स्वाती अगोदर रेडी असतो. तुमचे दाजी नंतर पाठीमागणे येतात आणि बराच वेळ लावतात. तर तेवढ्या पिरियडमध्ये मग मी बाहेर आले आणि थोडासा कचरा मला दिसला. मग म्हणलं चला थोडंसं अर्ध निदान जांभळाच्या झाडापर्यंत तरी झाडी मारून घ्यावं. तर तेवढ्या झाडाला सुद्धा बराचसा वेळ लागतो. तर मग तेवढं पटपट पटपट सगळीकडे झाडून घेतलं. तयार झाल्याच्या नंतर झाडलं ते. आज मस्त असा टोमॅटोचा ठेचासुद्धा, मग ते नंतर म्हटले की टोमॅटोचा ठेचा बनव. तर म्हटलं चला 8 दिवसातनं दोनदा तरी, 8 दिवसाच्या आत दोनदा तरी आमच्या घरामध्ये हा मस्त असा झणझणीत टोमॅटोचा ठेचा बनतोच. कारण स्वातीला, मला आणि तुमच्या दाजींना हा प्रचंड प्रमाणात आवडतो. मग मला असं वाटतं बऱ्याच ताईंनी ही रेसिपी आपली ट्राय केलेली आहे आणि छान लागते. ज्यांनी नसन ट्राय केली नक्की ट्राय करा, एकदम मस्त. जर कधी असं तोंडाला चव नसली, वेगळं काही खावा वाटलं ना, तर हा टोमॅटोचा ठेचा नक्की बनवा. बऱ्याच ताईंनी बनवलेला आहे, कमेंटसुद्धा मागं केल्या होत्या. इथं ग्लासात मी गरम होऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकूनच बघा अशा पद्धतीने रगडून घेते. मिक्सरमध्ये पण करतात पण ती टेस्ट येत नाही, अशी तांब्याने किंवा ग्लासाने रगडूनच मी करत असते. तर आज बघा शनिवार आहे आणि आज तुमच्या दाजी म्हणले चला, म्हणजे थोडासा माझाच मूड होता, म्हणलं सकाळ सकाळ सगळे हॉटेलवर जाऊयात नाश्त्याला. तर निघालोय बघा. इकडं राजूभाऊ आमची रेडी झालेत, स्वातीच इकडं ध्रुवला शूज घालतीये बघा. तर भरपूर दिवसातनं चाललोय, जाणं होत नाही, गेलं तरी तिथनं आम्ही कधी थांबत नाही. पण आज म्हणलं चला मस्त सकाळ सकाळ होय लोणी स्पंचवर ताव मारावा आज, जे की आपल्या हॉटेलचं फेमस डिश आहे ती नाश्त्याची. तर गाडी आमची सर्व्हिसिंगला लागलेली बघा. दोन्ही गाड्या लावल्यात ना, दोन्ही गाड्या सर्व्हिसिंगला लावलेल्या आहेत. ही दुसरी मित्राची, त्यांच्या दोन्ही बरोबरच दिल्यात. आता याच्यात बसू का आपण सगळे? आपल्याला तर फॅमिलीला मोठी गाडी लागती. स्वाती चल बाई. वेळ बघा उन्हाळा आहे तरी पण याला फुलांची कमी नाही. वरती चाललाय पाण्याची काही घेणं देणं नाही. आपला वाढतोय चिमणीत आहे आपल्या हायतच तिथं. आता हे जंगल वेळेचं सेटअप आहे बघा, चिमण्यांसाठीच झालाय तो. चिमणी हाऊस होऊन गेलंय ते. त्याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या चिमण्या आहेत ताईंनो, इतक्या प्रकारचे पक्षी. आणि तुम्ही बारीक बघू शकता, असले घरटे केलेले आहेत त्यांनी गेल्या उडून बघा. हे बघा तुम्ही जवळून अख्खे घरटे, म्हणजे इतकं घाण केलेली आहे ना त्यांनी खाली. हे बघा सगळ्या याच्यामध्ये सगळे त्यांचेच घरटे आहेत हे. आता इथं काय आम्ही शूट वगैरे करत नाही बघा. ज्या ताई पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल हे आपलं जंगल विलाचा रेसिपीचा सेटअप होता. आणि खूप छान पद्धतीने इथं आम्ही गावठी रेसिपीज दाखवत होतो गावाकडच्या बघा. सगळं सामान तसंच आहे, धूळ खाऊन खराब पण झालंय बघा. आणि चिमण्यांनी बघा हे कंदील, हे इथले लॅम्प, हे सगळं कसं करून टाकलंय. म्हणजे पूर्ण इथं सगळे घरटे त्यांचेच येतं. इथं बघा मी झूम करून दाखवते. हे बघा अक्षरशः त्या कौलांमध्ये इतके पिल्ला असतील की विचारायची सोय नाही एवढे. हा बल्ब पण बघा कसा केलेला आहे, म्हणजे सगळं खराब करून टाकते. तर इकडं खाली पण खराबच आहे सगळं, कारण इथं आता कुठल्या गोष्टीचा वापर असला की मेंटेनन्स होतं बघा, जातं पाटा सगळं होतं. तरी पण 8 दिवसाला सफाई असते इथं, पण तरी पुन्हा आता हे ओपन असल्यामुळं बघा खराब झालेलं आहे सगळंच. हे मातीचे भांडे स्वातीने मी तर किती शोधून आणले होते बाबा, कुठनं इकडे वरती मातीचा तवा आहे बघा. की आता एक दिवशी याला सफाईला द्यावं लागणार आहे सगळंच. इकडे कांद्याची जाळी वगैरे ठेवलेली बघा आम्ही. आणि अशा पद्धतीच्या ह्या चुली होत्या वरती, इथं 2 उभा राहून छान असं मस्त स्वयंपाक करायला. इकडं खाली 2 होत्या, आता साफ करून घ्यावा लागेल एक दिवशी चांगलं परत व्यवस्थित. इकडं छान ही अशी आपली विहीर होती. पेरू तर मध्येच आले तर मध्येच पिकायला लागले, तर छोटेच मोठे पण व्हायना लालसर झाले. तर आज जरा पावसाचं वातावरण दिसतंय, बघूयात काय होतंय. अरे दरवाजाचं हे तर लावा गाडीचं, हा माझ्यासाठी. कुठून आले?
महादेश आले कुठून? आता कोण झाला ते भीमाशंकर. हा भीमाशंकरून आली का? हा काय झालं दर्शन? दर्शनाला का महादेवाचं हे काय असं त्याची सेवा काय चालले कुठं? चालले आता गुरुपेक्षा करा नातांची. चलो मच्छिंद्र गुरु काय येऊ का मग? कुठं झाले पुढं? देऊ त्यांना थोडं. हा ना. कुठं कुत्र चावतीत बरं का? हा? भाई उनको तो आगे कुत्ते बहुत काटने वाले हो. इधर ये वो कुत्ता है ना. हाँ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा केवढा हो कोणता होता? बाय 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 बाय. घ्या पुढं. लयच मोठा होता यो. बापरे. हनुमानजी की जय कराय. ओम नमः शिवाय म्हणायचंय ते दिसले हनुमानजी. कुठं गेला बाबा गेला राजू. ते बघायला उतरले. कोणता प्रकार होता राजू बघा एकदा. हा की इथे राजू इथे 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 पुढं धामण आहे. पुढं पनीर केली. धामण आहे धामण. धामण आहे का? मोठं झाड आहे. ते काय बारीक होता का बाई? हा विमान गटावानी जाड आहे त्यो. हाई रे धराय हा धरीन बाई हेले बेकार आहे आमचा राजू. नाही नाही धरू नको. धरावा लाग. लय मोठा आहे. चल चल. बेनिशरी इधर. काय करणार? मला उतर दे. ए बाप्पा खाते साप. उतरू दे. काय झालं मोठा असलं दुसरा कोणता बरोबर पुढं गेले ते बघत इकडे ना. होते. कोंबडी बिंबडी काय बावळ्याला बघायला त्यांना सापाचं ट्रेनिंग लागन तेव्हा कळून त्याला. सापाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी. धामिनी लय मोठी होती पण मोठी लय भाऊ. गेली इथं ह्या झाडातच इथं दगडात ह्या. काय नाही करत ती. जवळ आहे लय नका जाऊ पुढं इथंच आहे. माझी इथे. हा ना पण ते लय मोठा होता हो त्यो. एकदम रस्त्याला आडवा गेला. कोणता होता राजू? धामण होती. धामीन लय विचार तुम्हाला डॅम शोर का धामीनच होती. हा धामण. पण धामीन थोडी पिवळी असती हो. हा पिवळा सरस होता खाली. बघितलं का तुम्ही हा नक्की? बघितलं. आणि त्याला काही नाही होत ना चावल्यावर नाही वगैरे. काही नाही बेनिशरी. आणि सगळ्यात विषारी कोणता कोबरा? कॉमन केरात. कॉमन मनियार आणि निघते फक्त. हा. गोंडस म्हणा. ब्लॅक कलरचं असं त्याच्यावर पांढऱ्या पांढऱ्या लाईन असतात. गोनस मनियार आणि कॉमन क्रॅक. मण्यार मण्यार सगळं. हा. कॉमन केरात मीन्स मण्यार. म्हणजे ते चावल्यावर ते माणूस वाचू शकत नाही एवढा ते. बाईट झाल्यानंतर कळत पण नाही एकदम क्वचित बाईट म्हणजे हे त्याची मार्क लय कमी सोडतो दुखत पण नाही एकदम मुंगी चावल्यासारखं वाटतं. हा ना. कशाचं मनियारचं? हा रात्रीचं निघतो जास्त करून शूज मध्ये किंवा झोपलेला बिस्तर असं ना हा. आपलं अंथरूण वगैरे त्याच्यामध्ये रात्रीचं. एवढा अभ्यास कुठे गेला तुम्ही? सायलेंट किलर म्हणतात त्याला. एवढा अभ्यास कुठे गेला? नाही माहिती मला. ट्रेनिंग घेतलं होतं ट्रेनिंग तुम्ही? मध्ये झालं, माहिती झालं. कुठं ट्रेनिंगला याला होते? मणिपूरला. कमांडरिंग मध्ये. अच्छा वेळगावला कमांडोंग मध्ये त्यांना सगळं सापांचं ते म्हणत होते मी पकडितो. तुम्ही पकडू शकताय ना? हा धरू शकतो. धरू शकतात. ते गेले होते पण हे खवळले म्हणजे ती काय कोंबडी काय नको व इकडे नाही तर पकडला असतं यांनी बरोबर राजूने. पकडून ते बिचारा खेळतोय चांगला इकडे तिकडे खायला पकडायचं त्याला. परत सोडा असता. बरं सोडा तर पण ते घाबरला असतं ना त्याला. दोन नंबरला बोनस असतो विषारी. गुणच तर बाबा आपले केवढे निघलेले आहेत. दोनदा स्वतः आता सध्या फिरतोय म्हणजे त्याला असं वाटतंय आजादी. हा? त्याला जर पकडलं हा. त्याला असं वाटतं की यार मला कोणी पकडू शकते म्हणजे मी एवढा ते मनातली मनात खचन जरा. अगो बाई पण त्याला नाही पकडायचं. चांगलं आहे बाई. दाजी दाजी काय तुम्ही दाजी. हा त्याला आता सध्या वाटतंय तेच बादशाह आहे या दुनियाचा. असं त्याला त्याला वाटतं का? तसंच राहून दे ना. त्याला पकडलं त्याला वाटतं यार मला कोणी पकडू शकतं काय. मनात जर खचलं त्याचं वय कमी होईल म्हणजे पण वय किती घाबरल. त्याचं इगो हर्ट होईल. इगो हट होईल आणि आयुष्य कमी होईल त्याचं. इगो हट होईल है ना. भोलेनाथचं वाहन आहे ती म्हणजे त्याच्या गळती हा ना. त्याच्यामुळे बरं आहे मग काय. हा मी अभ्यास केलेला आहे मॅम पुन्हाच. कुठं? हक हा पुन्हा हक कोणत्या पण देवाला पैसे देत असतो का त्याच्या गाडीच्या समोरच साप येतो. हा यांनी पैसे दिले ना त्यांना ते बरोबर
बरोबर दर्शन दिलं आपल्याला, हम्म. असं ध्रुवचं म्हणणं आहे. अभ्यास आणि लगेच केल्यामुळे. पुढे आला साप. दर्शन दिलं का? हा, ते भीमाशंकरच होते ना ते महाराज. हम्म. ते म्हणले नाही का भोलेनाथचं दर्शन झालं का व्हिडिओ मग ते म्हणले ना. हा म्हणले ना ते भोलेनाथचं दर्शन झालं का म्हणले ते, म्हणले ना. लगेच झालं पुढे गेलं. चला मानकर डोसाला. इथं आपलं हॉटेल आहे ना, हा. ते इथं पैसे धपाधप उडवीन भाऊ. मग तू उडवी? काय म्हणते काय कळा ना. 2 मिलियन तर होऊनच जाईल. अगं बाई इथं मिलियन तुझ्या नावाचं हॉटेल कुठे आहे? तुझ्या हॉटेलचं नाव काय द्यायचं? काही द्या, तू सांग ना. तुम्हीच सांग. राजूला नाही दाखवला तू? तो नाही पाहिलं का पाहिलं ना. कधी? ते त्या दिवशी गेलो मी ते आपले. तर चला फायनली बघा हॉटेलवर पोहोचलोय आणि हॉटेलच्या इथं पण आमचे वडाचं दिसतंय साठी. ओ हे झाड कशाचं आहे? वडाचं आणि त्याला ते गोल गोल काय आलंय? अगं बाई, हे पण वाडाचंच आहे ना? हे पण वाडाचंच आहे. अजून हे उघडलं नाही बघा. हे किती वाजता उघडतं? 9:30 वाजता उघडतंय. हॉटेल तर मात्र सकाळ सकाळच उघडतं बघा. गाड्यांमुळे ट्रॅफिकमुळे आवाज येत नसेल. गर्दी भरपूर आहे सकाळ सकाळ, कारण नाश्त्याचं टायमिंग आहे ना ताईंनो, त्यामुळं. आणि इकडं बघा EV चार्जिंग स्टेशन आहे इथं. ह्या रूटला जर कुणी कधी चार्जिंगची गरज पडली, अहिल्यानगर नगरपालिका बघा इथं ह्या रूटला, नगर पुणे हायवे पण आहे, हा शिर्डी औरंगाबाद पण. तर इथं EV स्टेशन आहे बघा, चार्जिंग स्टेशन. इथं करू शकता तुम्ही. त्याचं गुगलला पण सर्च केलं की लगेच येतं बघा चार्जिंगचं EV स्टेशन. इथलं लोकेशन लगेच दाखवतंय. ह्या रूटने जर कोणी सर्च केलं तर. हा मॅपला टाकलं की लगेच येऊन जातो. गर्दी बरीच आहे आतमध्ये सगळी. सती बस का इथं एक. इथं फोटो पण छान येत असं बसून याच्यावर, है ना असा, है ना? हा इथं बघा हे झाड आपलं ज्यात बघतात कुंडीमध्ये. कमाल आहे बाबा, कुंडीमध्ये एवढं झाड वाढतंय म्हणल्यावर याची गोष्ट आहे नाही. हा हा चहा प्यायचा पहिले लगेच. नाश्ता का पहिले तिला पिऊ वाटला असं. कटिंगची गरज आहे याला पण आता सध्या. हे ते झाड आहे, तुला आठवतं का आपल्या हॉटेलच्या ओपनिंगच्या टायमाला याच्यावरती 2 चिमण्या येऊन बसल्या होत्या. 2 बर्ड होते, आपाप येऊन बसले होते ते. हे का बरं क्लोज का केले हे, का नंतर उघडतात? टेबल ते ऑर्डर केले टेबलवर लावायचं. हा 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 हा. याला कटिंगची गरज आहे आता. हे काही 24 आवर्स चालू आहे ना, याचं काही हे नाहीये. 24 घंटे चालू असतं. हा चहा काय करायचं होते आधी? चहा प्यायचा का? आत मागवायचा का? ऑफिस हॉटेलचं रेस्ट पण इथं करतात दुपारच्या वेळी, कधी दमल्या खमल्याच्या नंतर. टीव्ही पण लावलाय इथं, पण पाहायला वेळ मिळतो का? इथं पण एक टेबल लावलाय कधी बसायला वगैरे, नाश्ता करायला वगैरे. इथं लागतच ना रे.
हे चहाचे कप न्या ना तिकडं वाळून गेले तर रुद्र दे रे बाहेर नेऊन दे तेवढं. हा हा होय हो, इकडे या ना बसता का कधी इथं हा बसतो म्हणजे कॉफी कोण पेली मग बसत नाही तर कालच पेली मग वाळून गेले ना ते कप कोणते हे कॉफीचे ऑफिस बंद आल्यावर उघडते हा ऑफिस फक्त आल्यावरच उघडते तुम्ही आल्यावरच फक्त नाही उघडते ना पंकज पडद्याची डिझाईन छान आहे बरं का म्हणजे डबल याच्यात आहेत की काय काय ना हा डबल याच्यातच येते काय आतमध्ये साटीने आणि वरती हे सुप्रियाला आणि त्यांना बोलावलं असतं बरं झालं असतं आज आपलं अचानकच ठरलं टीव्ही वगैरे बघता का लावलाय पण पाहता वेळ भेटतो पंकज योगेश दुपारी कामातून फ्री झाले किती झालं बघत येत का पण कॅमेरे वगैरे चेक करायला हा ना चला घ्या नाश्ता करून मग काय आता जाऊन घेऊ. ध्रुवाला इथं आला की फक्त फिंगर चिप्स आणि बाकी कुणी नाही बरं का आम्ही नाही रुद्र आर्यन नाही स्वाती नाही पण ह्यो आणि ह्यो 8 दिवसातून 2दा तरी इथं हॉटेलला असतील म्हणजे आपल्या केदार भाऊनला हा ड्रायव्हर का भाऊनला म्हणते चला चला आम्हाला तिथं घेऊन जा हॉटेलवर लगे पप्पाला फोन करायचा पप्पा आम्हाला लई भूक लागली दोघं पण लय आगाव इथे याला म्हणायला लावतो रुद्र याला मग ह्यो लगेच म्हणणार डॅड आम्हाला लई भूक लागली जाऊ का मानकर डॉसवर मग हे म्हणते जा अगं बस खटाड्यातच म्हणतो मी नाही म्हणत रुद्र म्हण रुद्र तुला म्हणतो ना सांगतो ना. हे त्याला म्हणायला लावतो आणि मग दोघ जण फक्त आईस्क्रीम घेते हा ना चला आमच्या ध्रुवाचा प्लेन डोसा आलेला आहे बघा त्याला प्लेन डोसा लय आवडतो असं वरती टीव्ही चालू झाली का कुरकुरीत टीव्ही चालू झाली ना तर बघा मस्त असा लोणी स्पंज डोसा आलेला आहे मऊ लुसलुशीत लोण्यामध्ये बनलेला एका प्लेटमध्ये 3 डोसे असतात बघा एक ध्रुवला तिकडे दिलंय आणि छान असा मस्त बरं ते ओनियनचं टेस्टी लागतो कोणतं असतं ते? ओनियन उत्तप्पा हा, ते सांग ना. ते पाहिजे तुम्हाला ध्रुवाच्या आवडतीचे फिंगर चिप्स आलेले आहेत बघा इथं आलं की त्याला फिंगर चिप्सच लागतात त्यानंतर हॉटेलची खिचडी पण छान आहे खूप मस्त असं थंडगार दही साबुदाण्याची खिचडी इकडे सॉस टाकायचं काम चाललंय याचं बघा अगं बाई बाद झालं सॉसची तो थोडी हा आला रुद्रचा ओरिओ मिल्कशेक लय आवडतं पोरांना हे मिल्कशेक घ्या तर हे बघा ताईंनो हे डोशाचं जे मिक्सिंगचं बॅटरची जी मशीन आहे हॉटेलमध्ये मस्त इकडे एक साईडला डोशाचं मिक्सिंगचं बघा बॅटर मिक्सिंग होत आहे इथं छान प्रकारे अगदी हायजेनिक पहा मस्त असं तर आता हे जसं जसं लागल तसं याच्यातनं मिक्सिंगला टाकतात आणि फ्रेश अगदी डोशाचं जे पीठ आहे ते कालवलं जातं असं कालून ठेवून वगैरे बनवून ठेवून वगैरे हे करत नाहीत जसं कस्टमर येईन तसं थोड्या बॅचने हे कालवलं जातं चला मस्तपैकी नाश्ता झालाय बघा एकदम फुल आता तर जेवणाची काही हेच नाहीये जेवणच नाही करायचं एवढं पोरांचं कसं असतंय हे मागवा ते मागवा सगळं थोडं खायचं आणि बाकीचं उरलेलं मग म्हणायचं झालं आमचं आणि मग ते फेकून द्यायच्या आशेने खावाच लागत असं काम आहे आता नाश्ता झालाय मस्तपैकी आता इथं आपला चाय मास्कावरती मस्तपैकी चाय घ्यायचा आणि मग घरी जायचं आता कोण घेणार आहे रे घेतलं काय तू घेतलंच का तुला म्हणलं ना तुझं एक तर तब्येत ठीक नाही पोट दुखत घे पिऊ नको हा पोट राहिल्यावर पिऊ ना आता औषधं घ्यायचे घरी जाऊन झाडू पोछा राहिलेला आहे आज आणि अजून भांडे पण राहिलेले आहेत थोडेफार तर मग आता तेवढे घासायचे आणि मग स्टुडिओवरती जायचं डायरेक्ट तर चला बघूयात आता तुलाच प्यायचा एकटीला घे
ताईंनो छान असा नाश्ता झाला हॉटेलवर, दौरा झाला हॉटेलवरती. आणि आता आम्ही निघालोय बघा घरी, कारण 10 वाजता फॅशन स्टुडिओ वरती जातो, त्याच्यामुळं मग लवकर जाणं गरजेचं आहे. हा चला चला चला. चला चला बाई आलो ग. हा हा ना मळमळ होती गाडीत, त्याच्यामुळे कुठं जाऊ नाही वाटत माहिती का. पार्सल घेऊन आलोय बघा आर्यनसाठी आणि बाबांसाठी. आर्यन जिमला गेलता आत्ता आला, बाबा घरीच होते. मग आता ते 2 जण खातील. आता आम्हाला जरा अर्धा तासासाठी मळमळ मळमळ होईन, अर्धा पाऊण तास दोघींना पण सांग. तुला पण ना आपल्या मोठ्या गाडीत नाही होत आहे ना, थोडस इको स्पॉट मध्ये पण होती बर का, पण याच्यामध्ये नाही होत, मोठ्या गाडीत नाही होत. हा चला संध्याकाळचे 8-8:30 वाजलेत बघा. आणि मी बसले होते मंत्र लावले मस्तपैकी मोबाईल मध्ये, बाहेर बसले होते बाबा मी ताई आतमध्ये काहीतरी करत होती. आणि अचानक आता इकडं सगळंच अंधारच राहतो आमचा, 9च्या पुढंच लाईट येते आणि दाजींचा यायचा टाइमच झालता. आणि हे पण आता हे कुणी ना कुणी सुट्टीवर येत असते, तर भाऊ इकडनं आले. म्हणलं कोण जेंट्स काय ना, मी आतमध्ये पळाले, कारण मग आता ते कुणी ना कुणी आणतात जेंट्स, कुणी आल्यावर मग आम्ही नाही थांबत, आतमध्ये जातो. आणि मग नंतर ताई दिसल्याच्या नंतर बाहेर आलो. मग तर ताई बघा लांबनं खूप लांबनं भेटायला आल्यात. ताई कुठनं आल्यात सांगा? हा मनसरवरनं आल्यात. तर ते इकडं कुठेतरी चालल्या होत्या, मडीला जायचं होतं त्यांना दर्शनाला, पण त्या म्हटल्या आता आलो एवढ्या लांब तर दर्शन आपलं भेटूनच जाऊ. तर मग त्याच्यासाठी आलत्या, ते गेटवर होते आहे ना बराच वेळची. आणि ती योगायोग इतका की हे आले तेवढ्यात, नाही तर मग थांबून गेला असतात. तुम्हाला वाटलं असतं कुणी आहे नाही, कारण लांब पर्यंत दिसत नाही असं. हा तर या भाऊंचं पण कपड्याचं शॉप आहे मनसर मध्ये. काय नाव आहे? स्वस्तिक कलेक्शन. आणि किड्स वेअर आहे त्यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे, म्हणजे मुला मुलींची. किती वर्षापर्यंत? 14-15 वर्षापर्यंत, 14-15 वर्षापर्यंत किड्स वेअरचं कलेक्शन असतं मनसर मध्ये. त्यांचं शॉप आहे मस्त. आणि छान वाटलं भेटून एवढं लांबून. योगा एक राजू आले, नाही तर मग तुम्ही बाहेरच गेले ना. आम्हाला माहितीच नसतं पडले, मी बसत नाही का आज बसले बाहेर, पण काय कळतं एवढं कोण आले. मला गाडीची लाईट दिसली, पण मी म्हणलं दाजीच आले. मी म्हणते ना आता येते ना आत, मग येते ना आत. म्हणलं काही वेळेला त्यांच्या काही लक्षात आले होते, गाडी माघारी फिरवतेत आणि जातेत, मग परत काम चालू आहे तिकडं. असं झालं, असं नाही असं लक्षातच नाही आलं ना. आमच्या पण घराचं काम चालू आहे ना तुमच्यासारखं सगळं. डोंगर भागामध्ये तसंच बांधकाम छान आहे. डोंगर भागाला काशी हवा बसते मस्त पैकी. तसं उन्हाळा जाणवत नाही मेन म्हणजे डोंगरातल्या लोकांना, नाही तेवढं एक बेनिफिट आहे आपल्याला. तेच तर आता रोज व्हिडिओ बघते ते भाऊ म्हणत होते, एक दिवस व्हिडिओ नाही बघितले तर आम्हाला करमत नाही. तर आता बऱ्यापैकी एवढ्यात तर व्हिडिओ आपले कंटिन्यू येतच नाही, पण जुने होम पेजला जातात ना, तर ते जुनेच बऱ्याच जणी बघतात. आता त्या दिवशी पण बीडवरून ताई आलत्या ना, त्या पण त्यात रडायलाच लागल्या. म्हणल्या तुम्ही बंद कशाला करताय, करूच नका असं तसं. चाल बरं काहीच फरक नाही. हे असते आता हे पण बोलू लागले असते. हा जरा उजेडाच. आता पण 9ला लाईट, पण तुम्ही आता निघाले, थांबा जेवण करून जा. पण अंधाराचं काही जात नाही, मला काही टॉर्च लावून बघण्यात काय अर्थ व्हिडिओ मध्ये सगळं डिटेल मध्ये ना. आता तरी जरा पाण्याचं थोडं शॉर्टेज झालंय, त्याच्यामुळे सगळं सुकले आता. पहिले नाही बाकी तिकडे हिरो आहे, नाही पण पहिले शूटिंग मध्ये एकदम सगळं क्लिअर आहे ना. एखाद 2 पाऊस पडले ना की मग छान. आता पावसाची वाट पाहावं लागेल. लय बघतो आम्ही देवासाठी काय सरकारने आता बघा मेजर कसे लपत आहेत बघितलं का. आणि तुम्ही म्हणता ताई नो व्हिडिओत घेत जा. कसं घ्यायचं व्हिडिओत तुम्ही सांगा मला. आता कसं घ्यायचं सांगा तुम्ही भाऊ. बघा आता सगळे समोर येते, तिकडे पडते, कसं घ्यायचं ताई. समोर आता मी आहे ना आता.
फौजी बाई मित्र आहेत ना आम्ही मला काश्मीरला मित्र आहे ते तिकडे भेटायचा असतो आम्हाला कसं आम्ही पण नाही करीत फोर्स. कसं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, कोणाचं कसं त्याचं अनकम्फर्टेबल, कुणाला कम्फर्टेबल वाटतं. आता जसं यांना वाटतंय तसं त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं, त्याला विलाज नाही, कारण प्रत्येकाचं मन वेगळं असतं, आपण त्याला काहीच करू नाही शकत. चला असं आमचे दोन बघा इकडं मग गेम खेळायचं काम चाललंय. बाबा मात्र बसलेत, त्यांचं काय नाही, काय घेणं देणं नाही त्यांना. आजकाल आता शाळा सुरू झाल्यापासून गेम खेळायला भेटत नाही ना, त्याच्यामुळं देत नाही. आता 8ला क्लास संपलाय, आता जेवायचा टाइमच झाला होता त्यांचा आणि गेम खेळायचं काम चाललंय. कुणी आले बरोबर चान्स मारून घेते ते. हा तर चला असं